जय शिवराय मित्रांनो, आज आपण जाणार आहोत लाखनवाडी गुणवंत बाबाच्या दर्शनाला. छोटासा प्रोग्राम पण आहे आणि बघा आता आमची तयारी झालेली आहे कंप्लीट. बस 5 मिनिटात तयारी कंप्लीट होते आणि निघू. लवकर लवकर नाश्ता आठवू, पुरी वेळ होत आहे आपल्याला. लाखनवाडी चलो. रस्ता खराब, गोटे गड्डे, प्रत्येक गड्ड्यात निरा मुरुम भरणंच चालू आहे. मस्त पैकी नाश्ता करतो, गरमागरम ढोकळा झमकून राहिलो चांगले. काय म्हणतो मी येऊन राहिलो तो. आम्ही 300वरून निघालो तर आम्हाला 2 रस्ते आहे. एक नेर मार्गे आहे, नेरवरून तुम्ही सरळ रिद्धपूर मार्गे चांदूर येऊ शकता. चांदूरवरून तुम्ही 10 किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला तो फाटा मिळून जाईल. आणि दुसरा तुम्ही अमरावतीवरून जर येत असाल तर मग तुम्हाला हा जो चौक आहे आता शिराळा, हाच शिराळा चौक लागेल. सरळ शिराळा मार्गे चांदूर, चांदूरवरून मग चांदूर बाजारवरून मग 10 किलोमीटरवरती तो अंतर आहे. आता आम्ही शिराड्यावरती पोचलो. आम्ही निघालो तिवशावरून, पण डवरगाव मार्ग घेतला. 1 नंबरचा थर्ड क्लास होता. जो रस्त्यावरती काम चालू आहे, परेशान झालो. आम्हाला वाटलं आता त्या रिद्धपूर मार्गेत जायला परवडलं असतं, पण आता काय करता, तर ह्या मार्ग घेतला. तर चला अजून पुढं निघायचं आहे आपल्याला, जाऊ पुढं. धन्नो तयारच आहे, निघूया. गेटमधून आतमध्ये आल्याबरोबर इथे धुनी आहे. त्यानंतर इथे भरपूर गर्दी असल्यानंतर रांगा लावायची पण जागा. हे एंट्रन्स. लाईनीत लागून महाराजाचे वापरलेले पलंग, चप्पल. तर असा आहे मग इकडचा व्ह्यू. आवडला असेल तर लाईक करा. रस्ता मी तुम्हाला सांगितलेला आहे, दर्शन घ्यायसाठी या कधीतरी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.